होण्यासाठी, ह्या उपकारातून उतराय होण्यासाठी ते माझ्या मेंढके मामा असतील, मेंढके राखणारे, मेंढ्या राखणारे जे आहेत ना सेवेकरी, त्यांचं भगवंताचं आज मामांच्या रूपामध्ये ते आहेत, मामांच्या रूपामध्ये ते आहेत. मामांचा जीव त्या मेंढक्यावरती फार आहे. जर का त्यांचा आत्मा आपण जाणला ना, माय बापांनो, मी पुन्हा पुन्हा बऱ्याच कीर्तनामध्ये सांगून जातो, आई वडिलांची सेवा करा, पत्नीनं पतीची सेवा करा. हे का सांगत असतो, हे तुम्ही हे जर नाही केलं आणि तुम्ही भगवंताला जर अगदी दुर्डी भरून फुलं घेऊन गेला आणि भगवंताला जर वाहण्याचा प्रयत्न केला आणि घरी या 2-3 गोष्टीला जर तुम्ही नाही पाहिलं, हे देव म्हणतो मला तू फुलं वाहत नाही, हे मला तू दगड मारतोय, दगड मारल्यासारखं प्रायचित्त आहे त्याचं. म्हणून काय करा, घरी आई वडिलांची सेवा करा आणि पत्नीनं पतीची सेवा करा. कशासाठी मी सांगतो, बऱ्याच कीर्तनामध्ये माझा हात, फार मोठा ग्रंथ वाचायचा, वाऱ्या करायची काय आवश्यकता नाही, एकत्रित कुटुंब असेल तर एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे. मी का सांगतो हे, आज मामांचा जीव आज त्या मेंढक्यावरती आहे. एक वेळेस असेच सर्व एकत्रित जेवणासाठी बसले, मामाही त्या मेंढक्या समवेत बसले आणि त्याच तळावरती 3 महिला स्वयंपाक करण्यासाठी होत्या. गंगूबाई, सत्यवा आणि लगमवा ह्या 3 जण त्या ठिकाणी होत्या आणि ते जेवण वाढण्याचं कार्य करत होते. हे जेवण वाढत वाढत काय केलं, मेंढक्यांना दूध कमी वाढायच्या आणि मामाला मात्र दूध जास्त वाढायच्या. ही मामाने अंतर्ज्ञानाने पाहिलं, मामा त्या ठिकाणी काहीही बोलले नाही. हे का तशा करत होत्या, त्या लगमवाने फक्त केलं काय, मामांची मेहुणी बरं का, त्यांनी काय केलं, दूध गरम करायच्या, तापवायच्या, विरजण लावायच्या, त्याचं लोणी काढायच्या, विकण्याचं काम करायच्या. त्याच्यामुळे मेंढक्यांची काटकसर करत होत्या. का सांगतो हे, मेंढक्याला जर आपण अन्न दिलं तर भगवंतापर्यंत पोचलं जातं, मामापर्यंत नैवेद्य पोचला जात. ते मामाला सहन झालं नाही आणि मामाने जात सांगितलं, ते त्या डेऱ्याला आज्ञा केली आणि निर्जीव डेऱ्यानं आज्ञा पाळली. ज्याच्यामध्ये ते दही घुसळण करत होते ना, त्या डेऱ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, जर तू उद्यापासून लोणी जर देशील ना, हे माझ्या पायाशी पायतानाशी गाठ आहे. दुसऱ्या दिवशी त्या दोघींनी विरजण घुसळण करण्याचा प्रयत्न केला, हे लोणीच येईना. तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, गरम गार पाणी टाकून घुसळण करून पाहिलं, हे लोण्याचा एक थेंबही वरती आला नाही. दुसरा दिवस त्यांनी पाहिलं, दुसऱ्या दिवशी तीच पद्धत झाली, तिसऱ्या दिवशी पाहिलं, तिसऱ्या दिवशी तीच पद्धत झाली. गरम पाणी टाक, गार पाणी टाक, तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, लोणी काय वरती येईना. वरती लोणी येणा म्हटल्यानंतर त्या गंगूबाईने त्या मुलींकडे पाहिलं आणि सांगितलं, होय ग, तुम्ही कोणाला काय म्हणला होता? नाही म्हणलं आम्ही काय, तुमच्याकडून काहीतरी चुकलं असावं. म्हणजे आमच्याकडून काय चुकलंय, आम्ही मेंढक्यांना जेवण घालायचं ते घालतोय, मामाला जेवण द्यायचं देतोय, स्वयंपाक करायचं करतोय, जी सेवा पडेल ती करतोय आम्ही, आमच्याकडून चुकलं तरी काय, हे तुमच्याकडून काहीतरी चुकलं असेल आणि चुकल्यामुळं काय करा, माफी मागा आणि तुम्ही मामाला शरण जा. आणि जर काय मामाला शरण गेला ना तर माय बापाला तुमचा उद्धार होईल.